Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the two of the endocrine gland that are the pineal body and the thymus. In last session we have learned about the pituitary gland and its lobe that are the adenohypophysis, neurohypophysis and the pars intermedia and the hormones secreted by them. These are the next endocrine gland. We know that endocrine glands are the glands of the body which are secrete some secretions for the metabolism. ग्लँड्स म्हणजे आपल्या शरीरातल्या काही सेल्सचा ग्रुप किंवा काही ऑर्गन्स असतात ज्यांचे सिक्रिशन्स आपल्या शरीरातल्या कार्यासाठी मदत करतात. ते कार्य वाढवतात, पाहिजे तेव्हा थांबवतात. अशा सेल्स किंवा सेल्सच्या ग्रुपला किंवा ऑर्गन्सला आपण काय म्हणू? ग्लँड म्हणूयात. ग्लँड्सचे दोन प्रकार आहेत, एक एक्झोक्राइन आणि एक एंडोक्राइन. एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे ज्यांचं सिक्रिशन्स त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहेत, वेसल लाईक स्ट्रक्चर आहेत, त्यांना आपण एक्झोक्राइन ग्लँड म्हणूयात. आणि एक्झोक्राइन ग्लँडचे सिक्रिशन्स असतात एन्झाईम्स. एन्झाईम्स आर वन ऑफ द टाईप ऑफ प्रोटीन्स. जसं आपण बघतो हिमोग्लोबिन हे एक ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणारं, CO2 ट्रान्सपोर्ट करणारं. देन ॲक्टिन मायोसिन हे आपल्या मसल्सचे स्ट्रक्चरल प्रोटीन आहेत. किरॅटिन हे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. इन दिस वे सम आर इम्युनोग्लोबिलिन्स. तसं एन्झाईम्स एक प्रकारचे प्रोटीन आहेत. तर एक्झोक्राइन ग्लँडचे सिक्रिशन्स हे एन्झाईम असतात आणि ज्या ग्लँड्सला त्यांचे सिक्रिशन नेण्यासाठी डक्ट किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर नसतात म्हणून त्यांना आपण डक्टलेस ग्लँड म्हणतो, असे एंडोक्राइन ग्लँड्स. मग एंडोक्राइन ग्लँड त्यांचं सिक्रिशन कसं ट्रान्सपोर्ट करतात? तर दे पोर देअर सिक्रिशन डायरेक्टली इन टू द ब्लड. ते त्यांचं सिक्रिशन डायरेक्ट ब्लडमध्येच टाकतात, रक्ताद्वारे ट्रान्सपोर्टेशन चालतं. आणि त्या एंडोक्राइन ग्लँडच्या सिक्रिशन्सचं नाव असतं हार्मोन्स. अँड हार्मोन्स आर ऑल्सो टाईप ऑफ प्रोटीन्स. तर आपण नेक्स्ट एंडोक्राइन ग्लँड बघतोय जे आहे पिनियल बॉडी. इथे रफ स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ब्रेनचं. इट इज रफ स्ट्रक्चर ऑफ ब्रेन विच शोज द लोकेशन ऑफ पिनियल बॉडी. दॅट इट इज द कॉर्पस कॅलोसम विच जॉईन्स द टू सेरेब्रल हेमिस्फिअर. आणि कॉर्पस कॅलोसमच्या खालचा भाग सुरू होतो डायन्सेफेलॉनचा. दॅट फ्रॉम द रूफ ऑफ कॉर्पस कॅलोसम द फ्रंटल पार्ट, आपण बघा इकडे अँटेरियर पार्ट आहे जो थॅलॅमसच्या पुढे आहे. दिस राउंडेड स्ट्रक्चर शोज द थॅलॅमस. ओके, आपण बघतोय दॅट फोर ब्रेन इट इज डिवायडेड इंटू थ्री पार्ट. ऑल्फॅक्टरी लोब, देन सेरेब्रल हेमिस्फिअर किंवा सेरेब्रम म्हणू, आणि तिसरा पार्ट म्हणजे जो होतो तो डायन्सेफेलॉनचा. ओके, त्या डायन्सेफेलॉनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग येतो थॅलॅमस. आणि थॅलॅमसचे तीन भाग पडतात, इपिथॅलॅमस, थॅलॅमस किंवा थॅलामी आणि हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमस हा भाग आहे खालचा. आपण म्हणू कॉर्पस कॅलोसमच्या नंतर आहे डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या खाली येतं थॅलॅमस. थॅलॅमस म्हणजे मधला भाग थॅलॅमस. डायन्सेफेलॉनचं फ्लोअर म्हणजे आपण इपिथॅलॅमस म्हणू. देन डायन्सेफेलॉनच्या रूफपासून फ्रंटल साईडला अँटेरियर साईडला पिनियल बॉडी दिसते आपल्याला. रेड डॉट इंडिकेट्स द पिनियल बॉडी इन द ब्रेन. कॉर्पस कॅलोसमच्या खाली डायन्सेफेलॉन, डायन्सेफेलॉनच्या रूफपासून इनिशिएट होतो आणि थॅलॅमसच्या बाजूला आहे. डायन्सेफेलॉनचा एक पार्ट आहे थॅलॅमस ज्याचा वरचा भाग इपिथॅलॅमस. ओके, दिस इज इपिथॅलॅमस. हा थॅलॅमस आणि हा हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमसमध्ये ब्लू डॉटनी इंडिकेट करेल दॅट इज द पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँडच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे पोस्टेरियर साईडला आहे. तर कॉर्पस कॅलोसमच्या खालच्या साईडला डायन्सेफेलॉनच्या रूफपासून इनिशिएट होतं ते पिनियल बॉडी. ओके, तर लोकेशन पिनियल बॉडीचं बघा. दॅट पिनियल बॉडी इट इज अ स्मॉल राउंडेड शेप्ड ग्लँड विच इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ दॅट थॅलॅमस विच इज प्रेझेंट ॲट द base of diencephalon, but it is initiated from the roof of diencephalon, and at the lateral side of thalamus it is present on the anterior side, that below the corpus callosum. It is the location of pineal body and it is present between the two cerebral hemisphere. दोन cerebral hemisphere जिथे जोडलेले असतात त्या लोकेशनला कॉर्पस कॅलोसमच्या खाली पिनियल बॉडीचं काय आहे? लोकेशन आहे. It is one of the main endocrine gland and it is very much sensitive to the light. Okay, it is initiated from the roof of diencephalon. It is present in between the two cerebral hemisphere and it is very much influenced by the activity of light. Okay, lightच्या ॲक्टिव्हिटीने खूप इन्फ्लुएन्स होतं. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रिशन आहे. कुठल्याही ग्लँडचं सिक्रिशन्स हार्मोनल स्वरूपात असतं. पिनियल बॉडी किंवा पिनियल ग्लँडकडून एक महत्त्वाचा हार्मोन तयार होतो ज्याला आपण मेलाटोनिन म्हणूया. अँड दॅट मेलाटोनिन इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट हार्मोन विच मेंटेन द बायोलॉजिकल क्लॉक ऑफ आवर बॉडी.
आपल्या शरीराचं एक जैविक घड्याळ जे असतं, आपण उठतो, झोपतो, आपण आपली सगळी कामं करतो, आपल्याला विशिष्ट वेळेला आपलं शरीर थकतं, विशिष्ट वेळेला आपण उठल्यानंतर फ्रेश वाटतं आपल्याला. हे जे मेंटेनन्स आहे बॉडीचं, ते कोण मेंटेन करतं? दॅट मेंटेन बाय द मेलाटोनिन. ओके, इट इज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय द लाईट. आपण जे ब्रह्ममुहूर्त म्हणतो सकाळचा 6च्या आधीचा, की तेव्हा हे हार्मोन सिक्रेट व्हायला काय होतं? सुरुवात होतं. ओके, त्यामुळं आपण म्हणतो कदाचित की सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं, सकाळी केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो, सकाळी नवीन विचारांना चालना मिळते. दॅट इज ड्यू टू द ओनली मेलाटोनिन. अँड आपण जे म्हणतो आपलं आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा आपलं योग साधना आहे, मेडिटेशन आहे, त्याचा खूप परिणाम होतो मेलाटोनिनच्या सिक्रिशनवर. दॅट पिट्युटरी ग्लँड अँड पिनियल बॉडी इट इज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय द मेडिटेशन. ओके, देन दॅट इट इज द स्लीप हार्मोन. कॉमनली आपण मेलाटोनिनला काय स्लीप हार्मोन म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड आज स्लीप अवेक हार्मोन, जे स्लीप वेक सायकल मेंटेन करतं, त्यामुळे त्याला स्लीप हार्मोनसुद्धा म्हणू. कशाचं प्रोडक्ट आहे मेलाटोनिन? देर इज वन ऑफ द अमायनो ॲसिड दॅट इज द ट्रिप्टोफॅन. अँड फ्रॉम द ट्रिप्टोफॅन दॅट मेलाटोनिन इट इज डिराइव्ड. ट्रिप्टोफॅनपासून काय होतं? मेलाटोनिन नावाचा हार्मोन डिराइव्ड होतं. मेलाटोनिन सिक्रिशन करताना मध्येच एक स्टेप बाय इंटरमिडिएट हार्मोन आहे ज्याला आपण सेरोटोनिन म्हणू. अँड दीज टू हार्मोन्स दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द बॉडी. सेरोटोनिन आपण जसं म्हणतो कोणी आपल्याला चांगलं काम केलं आहे म्हटलं तर बॉडीचं सेरोटोनिन लेवल वाढतं आणि सेरोटोनिन आपल्या मेटाबॉलिझमला चालना देतं, इन्स्पिरेशन देतं. दॅट सेम वे द मेलाटोनिन इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द बॉडी अँड इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिप्टोफॅन. इट इज डिराइव्ड फ्रॉम द tryptophan and tryptophan it is one of the amino acid. Okay, it maintain the biological clock of our body. रात्री झोपताना आपलं बीपी नॉर्मल होतं, जेव्हा आपण बेडवर आडवे होतो म्हणून जेव्हा आपण उभे राहतो अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या शरीराला काम करायचं असतं. ओके, तेव्हा आपलं बीपी सुरुवात होतं, म्हणजे बीपी नॉर्मल लेवलच्या थोडं वर राहतं. पण जेव्हा आपण झोपण्यासाठी जाऊ किंवा आपण रेस्टिंग पोझिशनला आपली बॉडी जाईल तेव्हा आपलं बीपी नॉर्मल होईल, तेव्हा आपले हार्टबीट नॉर्मल होतील. हे जे क्लॉक आहे बॉडीचं ही सिर्सिडियन रिदम म्हणतो आपण. सिर्सॅडियन रिदम, दॅट रिदम इट इज मेंटेन बाय द मेलाटोनिन. ओके, दॅट रिदम इट इज मेंटेन बाय मेलाटोनिन. दॅट मीन्स द बायोलॉजिकल क्लॉक ऑफ आवर बॉडी इट इज मेंटेन बाय द मेलाटोनिन. ओके, इट मेंटेन द डे अँड नाईट मेकॅनिझम ऑफ आवर बॉडी. And that day and night mechanism it is called as diurnal fluctuations. आपण म्हणतो दिवसा आणि रात्रीत होणारे जे शरीरात बदल आहे, दिवसा आपलं शरीर कार्यरत राहतं, रात्री आपल्या शरीराला आराम करावा असा वाटतो, म्हणजेच बायोलॉजिकली शरीर थकतं. तर हे जे मेकॅनिझम आहे की रात्री रेस्ट करण्याचं, दिवसा उठून काम करण्याचं, हे जो बदल आहे दिवस आणि रात्रीचा त्याला आपण डाययुरेनल म्हणतो. दिवसा आणि रात्री चालणारं मेकॅनिझम, त्यात होणारे बदल, त्या बदलानुसार शरीराची होणारी ॲडजस्टमेंट, दिस इज ऑल मेंटेन बाय द मेलाटोनिन. तर पिनियल बॉडी हे खूप महत्त्वाचं हार्मोन आहे जे मेलाटोनिन नावाचं हार्मोन तयार करतं आणि डे अँड नाईट मेकॅनिझम ज्याला डायुरेनल मेकॅनिझम म्हणतो ते मेंटेन करतं. इट ऑल्सो मेंटेन द स्लीप वेक सायकल. ओके, झोपेतून उठणं, म्हणजे आपण म्हणू अलार्म लावल्यानंतर तर जाग येईलच आपल्याला, पण आपली नॅचरल जाग येऊन आपल्या शरीराचं काम जे पूर्ववत होतं, सुरुवात होतं, ते सगळं कोण मेंटेन करतं? तर मेलाटोनिन मेंटेन करतं. अँड हे एक महत्त्वाचं फंक्शन तर आहेत. इट मेंटेन द डायुरेनल मेकॅनिझम, इट मेंटेन द स्लीप वेक सायकल, इट मेंटेन द स्लीपिंग मेकॅनिझम, बायोलॉजिकल क्लॉक ऑफ आवर बॉडी, बट विथ दॅट इट मेंटेन द बॉडी टेम्परेचर. इट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस ऑन द बॉडी टेम्परेचर. शरीराच्या तापमानावर या हार्मोन्सचा खूप महत्त्वाचा परिणाम होतो. आपल्या शरीराचं तापमान हे 36 ते 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि फॅरनहीटमध्ये ते 98 फॅरनहीट आहे. आणि आपण ताप आला जेव्हा म्हणतो ते 2 फॅरनहीटनी वाढतं, म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअसनी वाढतं, ज्याला आपण 37.6 वगैरे म्हणू किंवा 38 सेल्सिअस म्हणू किंवा फॅरनहीटमध्ये 100 फॅरनहीट म्हणू. तर हे जे बॉडी टेम्परेचर मेंटेनन्स आहे ते सुद्धा मेलाटोनिनच्या सिक्रिशनवर डिपेंड असतं. इट ऑल्सो हॅविंग अ इन्फ्लुएन्स ऑन द बॉडी टेम्परेचर. मेटाबॉलिझम, आपले जे सगळे मेटाबॉलिझम आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, डायजेशन, मेंटेनन्स किंवा इंटेक आपण म्हणू, ह्या सगळ्यांचं पचवणं असेल, आपल्या बॉडीचं लोकोमोशन असेल, सर्क्युलेशन असेल, रेस्पिरेशन असेल, ऑल मेटाबॉलिझम दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय द मेलाटोनिन. मेलाटोनिन प्रत्येक याच्यात सहभाग घेत नसेल तरी सगळ्या या गोष्टींवर त्याचा परिणाम दिसतो. अँड देन इट ऑल्सो हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सायकल्स. ओके, इन जस्ट लाईक द फिमेल इस्ट्रोजन सायकल, इस्ट्रस सायकल किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल जी म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल दॅट इज इन्फ्लुएन्स्ड बाय, किंवा पुरुषांमध्ये जे स्पर्म तयार होण्याचं रेग्युलेशन आहे, इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म, दॅट फॉर्मेशन ऑफ स्पर्म, दॅट स्पर्मॅटोजेनेसिस, इट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय द मेलाटोनिन हार्मोन. दिस इज अबाउट द पिनियल बॉडी.
which is located in between the cerebral hemisphere. It is highly influenced by the light. It is initiated from the roof of diencephalon, and it present at the below side of the corpus callosum at the lateral side of the thalami. Okay, this is about the pineal body. The next endocrine gland, it is the thymus. Thymus, it is present. Where is the location of thymus? Thymus, it is present here. It is present in the upper side of thorax. Thorax means thoracic region, म्हणजे छातीचा पिंजराचा जो region आहे, लंग्सचा region आहे, त्याला आपण thoracic region म्हणतो. It is located in the upper part of thorax. या thoraxच्या भागाच्या वरती, at the dorsal side of heart. In between our lungs, central साईडला आपला हार्ट लोकेटेड, विच इज जस्ट टिल्टेड टू आवर लेफ्ट साईड. थोडंसं डावीकडे झुकलेलं पण मध्यभागी प्रेझेंट असलेलं हार्टच्याच डॉर्सल साईडला काय प्रेझेंट आहे? थायमस प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट इन द अप्पर साइड ऑफ thorax and dorsal side of heart wall. Okay, then it is a soft pinkish mass of lymphoid tissue. Just like the vascular blood tissue, there are lymphoid tissue which is having a immunity function. लिम्फॉइड टिश्यू बॉडीमध्ये कशासाठी असतात? तर इम्युनिटी वाढवण्यासाठी संरक्षणात्मक यंत्रणा आहे लिम्फॉइड टिश्यू. लिम्फ सिस्टीम, लिम्फॅटिक वेसल, लिम्फॅटिक कॅपलरीज, लिम्फॅटिक डक्ट आणि लिम्फ फ्लुइड. आपल्या शरीरात असे काही भाग आहेत थोरॅसिक रिजनमध्ये ज्याचं काम काय आहे की इम्युनिटी वाढवणं. असे काही जागा आहेत जिथं लिम्फ नावाचं फ्लुइड तयार होतं, जसं ब्लड असतं. सेम दॅट वे व्हाईटिश स्ट्रॉ कलरचं पिवळसर पांढऱ्या रंगाचं द्रव तयार होतं लिम्फ. त्या जागांना आपण लिम्फ नोड म्हणतो. आणि थायमस हे एक लिम्फॉइड टिश्यू आहे, लिम्फॉइड ऑर्गन आहे जे इम्युनिटी वाढवण्यात खूप मदत करतं. इट इज व्हेरी प्रॉमिनंट ॲट द बर्थ. जन्म झाला तेव्हा ते खूप कामात असतं, कारण जन्म झाल्यापासूनची पहिली 5-6 वर्ष आपण वातावरणाशी ॲडजस्ट होत राहतो, थोड्या आजारी पडतो, शिकतो आपण कसं लढायचं त्या आजाराविषयी, अँटीप्रोटीन कसे तयार करायचे आहेत बॉडीमध्ये, आणि बॉडीचं मेकॅनिझम बॅलन्स्ड होतं. हळूहळू वयानुसार ही ग्लँड काय होते, तिचं काम कमी करते. इट इज प्रॉमिनंट ॲट द बर्थ बट इट्स फंक्शन इज डिक्रीजेस विथ द एज. ओके, इट्स ॲट्रॉफी कॉजेस. त्याचा आकार वाढतो हळूहळू थायमसचा, आणि नंतर ते काम करणं काय करतं, बंद करतं किंवा खूप कमी करतं. ओके, अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट हार्मोन सिक्रेटेड बाय द थायमस, दॅट इज द थायमोसिन. थायमोसिन नावाचं एक इम्पॉर्टंट हार्मोन हे थायमस तयार करतं, ज्याचं काम आहे इट हेल्प्स इन द मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. ओके, लिम्फोसाइट इट इज वन ऑफ द WBC. व्हाईट ब्लड सेल्सचे 2 प्रकार आहेत, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ज्यांचा सायटोप्लाझम ग्रॅन्युलार आहे, रायबोसोमल आहे, त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. आणि अग्रॅन्युलोसाइट ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युअल्स नाही आहेत. आणि ग्रॅन्युअल्स नसणाऱ्या 2 प्रकारच्या सेल्स आहेत, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. तर लिम्फोसाइट्समध्ये 2 प्रकार येतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट ह्या WBC आहेत, त्या शेवटी रक्तपेशी आहेत. त्या कुठं तयार होतात? बोन मॅरोमध्ये. बोनचा जर लॅटरल सेक्शन घेतला तर बोन म्हणजे स्पॉन्जी लिक्विड टिश्यू आहे बोनमध्ये, त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. आणि या बोन मॅरोमध्येच सगळ्या लिम्फोसाइट, WBCs, RBCs, प्लेटलेट तयार होत असतात. पण ज्या लिम्फोसाइट्स तिथून निघून या थायमसमध्ये येऊन मॅच्युअर होतात त्यांना आपण टी लिम्फोसाइट म्हणतो, आणि जे बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होतात त्यांना बी लिम्फोसाइट म्हणतो. तर ही ज्या लिम्फोसाइटसाठी थायमस प्रयत्न करतं त्यांना आपण टी लिम्फोसाइट म्हणतो. आणि थायमोसिन काय करतं? इट सिक्रेटेड बाय द थायमस and it helps in the maturation of that T lymphocyte. It helps in the activation of that T lymphocytes, and one of the immunity it is maintained by the T lymphocyte, that is the humoral immunity or the antibody mediated immunity. जेव्हा आपल्या शरीरावर एखादा फॉरेन ऑर्गॅनिझम किंवा त्याचं सिक्रिशन एंटर करत असतं, अटॅक करत असतं, तेव्हा आपण त्याला अँटीजन म्हणतो. कुठलाही एखादा बॅक्टेरिया असेल, कुठला एखादा व्हायरस असेल, त्यांनी तयार केलेलं केमिकल असेल, त्याला आपण अँटीजन म्हणतो. आणि त्या अँटीजनच्या विरोधात आपलं शरीर जे तयार करत असतं त्याला आपण अँटीबॉडी म्हणतो. त्या सेल्सला किंवा त्या केमिकल्सला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. ओके, तर ह्या अँटीबॉडी आपल्या शरीराकडून लढत असतात. दॅट WBC जस्ट आर कॉल्ड as scavengers ऑफ आवर बॉडी. त्यातल्या लिम्फोसाइट्स मेन ह्या प्रतिकारात्मक सेल आहेत, संरक्षणात्मक यंत्रणा आहे ही बॉडीची. तर जेव्हा अँटीजन येतात बॉडीमध्ये, त्यांच्या विरोधात जे अँटीबॉडीज काम करतात, ज्या सेल्स काम करतात, त्यांचे केमिकल सिक्रिशन्स काम करतात, ह्या अँटीजनच्या अटॅकला आणि बॉडीच्या इम्युनिटीला आपण ह्युमोरल इम्युनिटी म्हणू किंवा अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी म्हणू. And this immunity it is maintained by the thymosin. It provides the humoral immunity, it provides the antigen, antibody mediated immunity, and that is done by the थायमोसिन. तर थायमस हे एक जे ग्लँड आहे थोरॅक्सच्या अप्पर रिजनमध्ये असणारं, जे लिम्फोसाइटच्या वाढीमध्ये, मॅच्युरेशनमध्ये आणि ह्युमरल इम्युनिटी मेंटेन करण्यामध्ये काय करतं? मदत करतं. तसं पिनियल बॉडी हे मेलाटोनिन तयार करून कशामध्ये मदत करतं? स्लीप वेक सायकल मेंटेन करण्यामध्ये, बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल मेंटेन करण्यामध्ये, आणि
बायोलॉजिकल क्लॉक किंवा सिरसाडियन रिदम मेंटेन करण्यासाठी मेलाटोनिन सेरोटोनिन हे मदत करत असतात. दिस इज अबाउट द पिनियल बॉडी अँड थायमस विच आर द इम्पॉर्टंट एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ आवर बॉडी. थँक यू स्टुडंट फॉर टुडेज व्हिडिओ.